हॅलो नमस्कार, मी सायली राऊत आणि आपल्या आज काय नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्यांनी आधीचे व्हिडिओज बघितले नाही आहेत, आपण एखादी कोणतीतरी नवीन गोष्ट ट्राय करतो आणि त्याबद्दलचा हा व्लॉग असतो. पण आजचा व्लॉग खूपच वेगळा आणि स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की मी एक एक्स्ट्रीमली आणि अजिबात कधीच इमॅजिन न केलेली गोष्ट मी यावेळी ट्राय केली. ती म्हणजे बातम्या वाचणं. मला साम टी व्ही न्यूजमधून कॉल आलेला की त्यांचं एक सेगमेंट आहे न्यूज विथ इन्फ्लुएन्सर, ज्याच्यामध्ये त्यांना मला बोलवायला आवडेल आणि ऑफकोर्स इट वॉज ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी. तर मी लगेच हो बोलून टाकलं आणि मग मी गेले त्यांच्या ऑफिसमध्ये. ऑनेस्टली मला खूप भीती पण वाटत होती, कारण की मी कधीच यापूर्वी न्यूज चॅनलवरती म्हणजे गेलेले इंटरव्ह्यूज झालेले किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मी तिथे गेलेले, पण मी बातम्या वाचल्या नव्हत्या आत्तापर्यंत. ओव्हरऑलच ती प्रोसेस, ॲटमॉस्फिअर ह्याच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. आय वॉज एक्सायटेड बट नर्वस ॲट द सेम टाईम. पण साम टी व्हीमधली जी लोकं होती त्यांनी मला खूप खूप मदत केली, खूप सांभाळून घेतलं. सुरभी आहे आणि मी सामच्या ऑफिसमध्ये आले आहे. सेगमेंटचं बुलेटिन होतं, ते 4 वाजता सुरू होणार होतं. तोपर्यंत सुरभीने मला सामचं सगळं ऑफिस दाखवलं. हे त्यांचे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत, वेगळ्या टीम्स आहेत ज्या इथे काम करत आहेत आणि एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी सगळी लोकं त्याच्या मागे लागलेली असतात. आपण इमॅजिनही करू शकत नाही एवढं सगळं काम इथे एका वेळी चालतं. सुरभीने खरं तर खूप डिटेलमध्ये गोष्टी मला एक्सप्लेन केल्या, पण ती माईक हातात घ्यायला विसरली, त्यामुळे मला ही सगळी बडबड करावी लागते आणि फायनली तिने माईक हातात घेतला. ओके, इथे अँकर आणि आउटपुटवाले सगळे बसतात. हा विशाल आहे, ती माझी फ्रेंड आहे. ते इनपुटवाले बसतात सगळे. ओके. इथे थोडेसे आउटपुटवाले बसतात. ओके. इन जनरल त्यांचं ते काम सगळं चालू आहे. ओके. आणि इथे व्हिडिओ टी व्हीचे ग्राफिक्स, व्हिडिओ एडिटर वगैरे सगळे या साईडला काम करतात. इथे फार थंडी असते. अच्छा. आणि इथून सगळं कसं बुलेटिन घालवायचं अँड ऑल वगैरे दोन असतात. एक MCR रूम असते आणि एक PCR रूम असते. ओके. PCR रूम. ओके, गुड. आणि ऑलरेडी एक शूट चाललं आहे. हां, एक शूट आत्म्याच्यात जे बुलेटिन सुरू आहे. आणि आता आपलं कुठे असणार आहे शूट? आपल्या इथेच असणार या स्टुडिओ. ओके. एक असते ना जी सामची, तिकडे बातम्या लिहून प्रॉपर लिहून बातम्या टाकायच्या, मग फोटो लावायचा, मग SEOचं काम करायचं सगळं. ओके. प्रॉपर लिहून सगळं. या आहेत मिताली मॅम, सामच्या असोसिएट एडिटर. त्यानंतर मी बसले हेअर आणि मेकअपसाठी. इथे जरी मी तुम्हाला हसताना दिसत असले तरी मला खूपच भीती वाटत होती, कारण अजूनही मला काहीच क्लिअर आयडिया नव्हती की मला नक्की काय करायचं आहे, मी कशी बातमी वाचणार आहे, ते कसं लाईव्ह जाणार आहे, याबद्दल शून्य आयडिया होती मला. सुरभी कंटिन्युअसली माझ्याबरोबर होती आणि ती मला सगळ्या गोष्टी समजावून सांगत होती. आणि मेकअप दादा पण म्हणाले, अगं हे बघ, हे पण लाईव्ह बुलेटिनच चालू आहे, एवढं काही अवघड नाही आहे, तू करून टाकशील, जमेल तुला. त्यानंतर मिताली मॅम आल्या आणि त्यांनी मला ज्या बातम्या वाचायच्या होत्या त्याची कॉपी मला आणून दिली. आमचा सेगमेंट अर्ध्या तासाचा असणार होता आणि मिताली मॅमनी बऱ्याच गोष्टी मला समजावून सांगितल्या, थोडासा धीर पण दिला. माझ्या एक्सप्रेशनलेस चेहऱ्यावरून तुम्हाला कळलं असेल, 50 गोष्टी एकत्र चालू होत्या डोक्यात आणि खूप भीती वाटत होती. त्यानंतर आली तेजल, द OG न्यूज रिपोर्टर, आणि जी माझ्यासोबत असणार होती पूर्ण सेगमेंट. सो न्यूज रिपोर्टर्सना इयर्स असतात ज्याच्यात वेगळ्या कमांड्स येत असतात. आतमध्ये बसलेली एक टीम त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत असते आणि माझ्यासाठी ज्या रिक्वायर्ड कमांड्स होत्या त्या सगळ्या मला तेजलने एक्सप्लेन केल्या. अँकर बॅक म्हणजे आत्ता मी येणार आहे लाईव्ह स्क्रीनवरती आणि क्यू बोलल्यानंतर मला बातमी वाचायला सुरुवात करायची. ऑनेस्टली माझ्या छोट्या डोक्यासाठी या खूप मोठ्या गोष्टी वाटत होत्या मला. करायचं आहे कुठलाही कॅन्सर 100% पहिला तुझा क्रोमा जाईल, ही इंट्रोड्यूस करेल, पण तुम्ही एवढं आहे माझ्यावर अमुक असणार आहे, तिला चालणार आहे आगाऊ काठी म्हटलेलं, आगाऊ काठी सायली राऊत. आणि मग मात्र त्याच्याआधी आपण घेऊया आजच्या हेडलाईन्स. ही हेडलाईन्स शेवटची झाली हिची की स्टिंग जाईल आपलीची केलेली. बुलेटिनला सुरुवात करूया, कारण की माझ्यासोबत आगाऊ काठीने दंगामस्ती परत सुरू केली तर गडबड होऊ शकते, त्यामुळे सायली ओव्हर टू यू. पुढच्या बातमीकडे बघूया.
समोर बघून मी बातम्या वाचते. माझ्या समोर कॅमेऱ्याच्या बाजूला एक टेलिप्रॉम्प्टर होता, ज्याच्यावर मला वाचायच्या सगळ्या बातम्या येत होत्या आणि त्याचा जो रिमोट होता तो तेजलच्या हातात होता, ज्याने ती स्क्रोल करत होती सगळ्या बातम्या आणि मला त्या वाचायच्या होत्या. खरं तर ऐकताना आणि बघताना हे खूप साधं सरळ सोपं गणित वाटतंय, पण ट्रस्ट मी इम्प्लिमेंट करायला ही खूप जास्त अवघड गोष्ट होती आणि मी पहिल्यांदाच करत असल्यामुळे माझ्याकडून बऱ्याच चुकासुद्धा झाल्या. बुलेटिन संपल्यानंतर हुश असं झालं मला आणि मग मिताली मॅमने मला निलेश सरांना भेटवलं आणि त्यांना भेटून या दोघांशीही बोलून खरंच खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी कळल्या. इनफॅक्ट थँक्यू साम टी व्ही फॉर दिस अपॉर्च्युनिटी. एक खूप काहीतरी नवीन आणि वेगळी गोष्ट मला करायला मिळाली आणि शिकायला मिळाली. मी नुकतंच बुलेटिन देऊन आलेले आणि म्हणजे माझ्या डोक्यात खूप गोष्टी चाललेल्या एका वेळी आणि फायनली एकदाचं हे झालं आहे असं सुद्धा वाटत होतं. पण सरांशी बोलून, मॅडमशी बोलून खूप छान वाटलं. त्यांनी खूप गोष्टी मला सांगितल्या आणि म्हणजे इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. साम टी व्ही, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. आणि त्यानंतर निघता मी भेटले तेजलला परत एकदा, जी माझी ॲक्च्युली को अँकर नाही, तीच मेन अँकर होती आणि मी तिकडे पहिल्यांदा गेले. पण तेजलने मला खूप सांभाळून घेतलं आणि सडनली मग एक इंटरव्ह्यू चालू झाला की तेजलला मी बऱ्याच गोष्टी विचारल्या आणि दर 2 न्यूज नंतर मिताली मॅडम सांगितलं, ओके तू व्यवस्थित करतेस, तू नीट करतेस, फक्त जरा ताठ बस. सो मला जाणून घ्यायचं आहे की सो तू इथे कशी आलीस? म्हणजे हे खूप वेगळं करिअर आहे खरं तर, म्हणजे की न्यूज रीडर बनणं, मराठी एका चॅनलवर बातम्या वाचणं एक काहीतरी वेगळं करिअर आहे. मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला माझं सासर खूपच चांगलं मिळालेलं आहे आणि मी बेसिकली इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, आणि मी लेक्चरर म्हणून माझा जॉब करत होते. हे एवढं टॅलेंट त्याच्यामध्ये, फक्त ती असं करते मी तर म्हणजे माझं तर असं काय नाही, पण मी लेक्चरर म्हणून काम करत होते आणि ड्युरिंग कोविड माझी प्रेग्नन्सी वगैरे सगळं सोबत आलं आणि मी गॅपवर गेले वर्षभराच्या. इन बिटवीन माझ्या सासूबाईंनी बघितलं की वृत्तनिवेदिका म्हणून तुम्हाला व्हायचं आहे का वगैरे, अशी एक ॲडव्हर्टाईज एका चॅनलवर चालवली होती, जय महाराष्ट्र म्हणून ते चॅनल होतं. तर त्या म्हणाल्या की तुला जायचं तर जा ना, तुझ्या एवढं छान बोलता येतं तर तू जा. म्हटलं माझं थोडी ना होणार आहे, माझं BMM नाही झालं, ते लोक मला उभंही नाही करणार. एकदम झिरो कॉन्फिडन्सने तिकडे गेले आणि म्हटलं ठीक आहे बघूयात. बट तिथे गेल्यानंतर त्या पूर्ण माझ्या गॅपच्या पिरियडमध्ये मी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास स्टार्ट केला होता. सो बेसिकली मला खूप म्हणजे गोष्टी माहिती झाल्या होत्या, काय आमदार खासदार काय असतात किंवा एक इंटरनॅशनल गोष्टी. आणि अगदी म्हणजे तिथे गेल्यानंतर मला जो पेपर त्यांनी लिहायला दिला तो ह्याच्यासाठी होता की तेजल नागरे तुम्ही मीडियामध्ये या, याच्यासाठी तो पेपर बनलेला होता. इतका तो मला सगळी उत्तरं येत होती. मी छान पेपर लिहिला आणि आधीपासून वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा ते केले होते. त्याच्यामुळे स्टेज डेअरिंग होतं. कॅमेऱ्याला फेस केलं. सुरुवातीला घसा कोरडा झाला माझा ऑब्व्हियसली, जसा माझा झालेला अख्खा कोरडा होता. माझा घसा अगदी कोरडा झाला होता, बट झालं आणि त्यांना आवडलं. सरांना तिथे प्रसाद काथे म्हणून संपादक आहेत, त्यांना खूप आवडलं ते आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि आय हॅव स्टार्टेड. बेसिकली इंजिनिअरिंग आणि इथे खूप मोठा फरक असतो तुमच्या इन्कमचा. बरोबर. तिथे भरपूर पैसा असतो, इथे तुलनेनं थोडा कमी असतो. बट मी आले, मी रुळले, मला प्रचंड आवडलं हे सगळं. मला सुरुवातीला असं होतं अँकरिंग, बट नंतर मला समजलं अँकरिंगच असं नाही आहे. जेव्हा तुम्हाला खूप उत्तम अँकर व्हायचं असतं तेव्हा तुम्हाला भाषा माहिती असणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला बातमी कशी जन्माला येते, बातमी कशी डिलिव्हर केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला बेसिकली डेस्क, जो आम्ही इकडे न्यूज मीडियामध्ये म्हणतो, डेस्क समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि ते मला समजलं. मला खूप चांगले मार्गदर्शक लाभले तिथे आणि त्या गोष्टीच्या मी प्रेमात पडले. मग फक्त अँकरिंग नाही, मला डेस्कवर काम करायला आवडतं, मला टिकर सांभाळायला आवडतं, मला प्रोग्राम करायला आवडतात. सो हे मला माझं क्षेत्र मिळालं आणि मग मी सेटल झाले. आणि त्याच्यानंतर आता फॉर्च्युनेटली मला साम टी व्ही आणि आता निलेश खरे सर, मिताली मॅम यांचं म्हणजे ते प्रचंड सपोर्टिव्ह आहेत की तेजल तू कर, तुला जमणार आहे हे सगळं. आणि आम्ही जातो, आम्ही करतो आणि त्या आम्हाला असं नाही की तू अँकरिंगच, सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात आणि त्याच्यामधून आम्ही एक परिपूर्ण मीडियातलं व्यक्तिमत्व म्हणून दिवसेंदिवस घडत चाललेलो आहे. होते बातम्या तेव्हाच मला हे सगळं चाललेलं डोक्यात. लिटरली तेव्हा मला सगळं डोक्यात चाललं की हाऊ डिफिकल्ट इट इज, द लेवल ऑफ, म्हणजे तुम्हाला एकदम प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा किती महत्त्वाचा आहे. इथे कानात गोष्टी चालल्या आहेत, समोर तुम्हाला वाचायचं, इथे टी व्हीवर बातम्या चालू आहेत, तुला बघायचं की अच्छा. आणि मला 4 नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. अँकर, स्टँड बाय,
क्यू Q. अँकर बॅक अँकर बॅक आणि काय होतं स्टँड बाय एक होतं Stand की by, म्हणजे हा. आता झालं आणि नंतर 20 जे हा ती लास्ट म्हणाली 20 की आता तू 20 सेकंदांनी येणार आहेस तो म्हणजे तू तुझं नीट राहा वगैरे जे काही. सो बेसिकली इकडे प्रेझन्स ऑफ माइंड सगळ्यात महत्वाचा असतो. एक्झॅक्टली. म्हणजे फक्त तुम्ही बातमी नाही वाचायची, तुम्हाला 4 गोष्टी अशा 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 माहिती लक्ष असल्या पाहिजे द्यायचं. आणि अभ्यास असला पाहिजे. हो हो. सगळ्यात आणि महत्त्वाचं. आता मी ते फोटो टाकेनच तर आम्ही निलेश सर आणि मिताली मिताली मॅम फोटो काढायचे म्हणून स्टुडिओमध्ये आलो आणि आम्ही फोटो काढले आणि ते म्हणतात ती नाही हिच्या बाजूला उभं फोटो हिच्या अरे पण ती बातम्या वाचते म्हणजे. पण याच्यामधून मला लिटरली सांगावं असं वाटतं म्हणजे निलेश सर वॉज लाईक म्हणजे ते खूपच चांगली पर्सनॅलिटी मला माझ्या आयुष्यामध्ये मिळालेले आहेत. त्याच्यावरनं तुला समजलं असेल की ते कधीच कोणत्याच त्यांच्या स्टाफला असं कॉर्नर करत नाही. त्यांना प्रत्येक वेळी त्यांचा स्टाफ असं Include. सोबत राहावा लागतो आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा त्यांची सोबत खूप आवडते. हे मला Yes, yes. इथे येऊन म्हणजे सॅम मध्ये येऊन मला हे फार प्रकर्षाने जाणवलेलं आहे. इथली माणसं डार्लिंग पर्सन नाही म्हणजे मला असं झालं की हा पोरीचं काय आहे म्हणजे हिला ती तू अशी बोलते समोर बातमी वाचतेस एकदम स्ट्रेट फेस ठेवून तुझा जो काही आणि आम्ही इकडे बाजूला फोटो वगैरे काढतोय. माझं झालं एकतर मी हसायला लागले असते मी पॅनिक झाले असते कम्प्लिटली पण म्हणजे माझे एवढे फंबल झाले आहेत आज तुम्ही ते बघितलेच असतील पण माझं झालं की मी काय करते आहे काय कसं होणार आहे पुढचं आणि माझं काय आणि तेजल होतं नाही ओके ओके काही नाही ओके ओके. आणि मला तुझी आगाऊ कार्टी खूप आवडते खूप आवडते म्हणजे मी आजकाल सतत तेच बघत असते. सो खूप छान करतेस तू सुद्धा. तुला सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. एक पॉडकास्ट झालेला आहे आमच्या दोघींचा. चला बाय. इट वॉज अ सुपर्ब आणि वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आय वूड से आणि आय एम सो ग्रेटफुल की साम टी व्हीने मला बोलवलं आणि मला ही संधी दिली एक नवीन गोष्ट ट्राय करण्यासाठी. त्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका. आपले आता 1.25 लाखाच्या वर गेले आहेत सबस्क्रायबर्स. आपण 2 लाखाच्या जवळ वाटचाल करतोय तर लेट्स डू इट टुगेदर गाईज. थँक्यू. बाय.